सोलापूरचा पारा 40 पार गेला असून एकाच दिवसात 2 अंशांची मोठी वाढ झाल्याने सोलापूरकर उकाड्याने त्रस्त झाले आहेत। सोलापूरकरांना उन्हाचे चटके आता खऱ्या अर्थाने सोसावे लागणार आहेत। 11 एप्रिलच्या तुलनेत रविवारी 12 एप्रिल रोजी तापमानात तब्बल 2 अंशांची लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून सोलापूरचा पारा 41.6 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे। 27 मार्च नंतर पहिल्यांदाच तापमानाने 40 ओलांडल्याने दुपारच्या वेळी शहरात जणू अघोषित संचारबंदी असल्यासारखा शुकशुकाट पाहायला मिळत आहे। आजच्या हवामान नोंदीनुसार कोरडं हवामान आणि कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे। हवेतील आर्द्रता घटल्याने उन्हाचा चटका अधिक तीव्र जाणवत आहे। नोंदवलं गेलेलं हवामान याप्रमाणे: कमाल तापमान 41.6 अंश सेल्सिअस 2 अंशाची वाढ, किमान तापमान 26.6 अंश सेल्सिअस, हवेतील आर्द्रता 30%, कोरडं हवामान। हवामान खात्याच्या अंदाजानुसार एप्रिलचा मध्य जवळ येत असताना सूर्याची प्रखरता आणखी वाढणार आहे। 10 मार्च रोजी तापमानात मोठी वाढ झाल्यानंतर मध्ये काही दिवस किंचित दिलासा मिळाला होता, मात्र रविवारच्या 41.6 अंशाच्या नोंदीनं पुन्हा एकदा उष्णतेच्या भीषण लाटेचे संकेत दिले आहेत। आर्द्रता केवळ 30% आल्यानं कोरड्या उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। वाढत्या उन्हामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे। सोलापूरच्या तापमानाचा हा आलेख पाहता मे महिना उजाडण्यापूर्वीच शहर राज्याचं हॉटस्पॉट ठरण्याची चिन्ह गडद झाली आहेत। दिवसभर तहान नसली तरी पुरेसं पाणी प्या, लिंबू सरबत, ताक किंवा शहाळे पाणी यासारख्या नैसर्गिक पेयांना प्राधान्य द्या। कडक उन्हाचा विचार करता दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळा। घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल, टोपी किंवा छत्रीचा वापर करा। डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा। शरीराची त्वचा झाकली जाईल असे सैल आणि सुती कपडे वापरावेत। वाढत्या उन्हाचा सामना करण्यासाठी आतापासूनच सज्ज राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे।